आमदार रवी राणांचा युवा स्वाभिमान पक्ष अमरावती स्वबळावर निवडणूक लढण्याची शक्यता आहे। रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांकडून स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचं पोस्टर व्हायरल करण्यात आलेलं आहे। भाजपचा रवी राणा यांच्या सोबत युतीसाठी विरोध असल्यामुळे रवी राणा यांच्या पक्षानं स्वबळाचा नारा दिल्याची चर्चा आहे। आमदार रवी राणांचा युवा स्वाभिमान पक्ष अमरावतीत स्वबळावर निवडणूक लढण्याची चर्चा जोर धरतीये। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सूरज दहाड यांच्याकडून। सूरज, जे ऐकलंय ते खरंय का? भाजपचा रवी राणा यांच्या सोबत युती करता विरोध आहे? नक्कीच लागवीजी, अतिशय मोठी बातमी ही म्हणावं लागेल, कारण आपल्याला माहितच आहे की अमरावती जिल्ह्यामध्ये 10 नगर परिषद आणि 2 नगर पंचायतच्या निवडणुका होत आहे। याच अनुषंगाने जर पाहिलं तर 2-3 दिवसापूर्वी जर पाहिलं तर युवा स्वाभिमान पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली होती। यामध्ये जर पाहिलं तर भाजपसोबत आम्ही युती करू असं सांगण्यात आलेलं होतं। मात्र भाजपकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे रवी राणांनी एकला चलोचा नारा दिल्याची या ठिकाणी माहिती आहे। आपण जर पाहिलं तर नवनीत राणा ह्या भाजपमध्ये आणि रवी राणांचा स्वतःचा युवा स्वाभिमान पक्ष आहे। मात्र भाजपकडून कुठलाही प्रतिसाद युतीसाठी न मिळाल्यामुळे स्वतः स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय जो रवी राणांनी या ठिकाणी घेतलेला आहे। रवी राणा जर पाहिलं तर दुपारच्या सुमारास कदाचित पत्रकार परिषद घेऊन अधिकृतरित्या ही जाहीर करण्याची शक्यता आहे। मात्र एकूणच जर पाहिलं तर आता स्वतः नवनीत राणा या त्यांच्याच पती म्हणजे युवा स्वाभिमानच्या विरोधात प्रचार करणार का, अशी या ठिकाणी शक्यता आहे। त्याचमुळे जर पाहिलं तर या ठिकाणी ही मोठी घडामोड म्हणावी लागेल, कारण का नवनीत राणा यांनी स्वतः जर पाहिलं तर मागच्या वेळी लोकसभेच्या निवडणुकीवेळेस भाजपकडून निवडणूक लढली होती, त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला होता। मात्र स्वतः रवी राणा युवा स्वाभिमान पक्षामध्येच आहे। मात्र 2 पती पत्नीमध्ये ही राजकीय जुगलबंदी आगामी काळामध्ये रंगणार का, अशी जी राजकीय वर्तुळात अमरावतीमध्ये चर्चा सुरू आहे। अगदी धन्यवाद सूरज, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।